आज आपण तळेगाव रांजणगाव सांडस या गटामध्ये आलेलो आहोत आणि या गटामधील उरळगाव हे गाव नेहमीच चर्चेत राहणारं गाव आहे आणि त्या गावामधले काही नागरिक आता या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीदरम्यान कोणता उमेदवार सक्षम आहे याच्याविषयी आपण जाणून घेण्यासाठी काही नागरिकांशी आज संवाद करणार आहोत. आज कधीपासून या गावामध्ये तुमचा वावर आहे म्हणजे राहत आहे? जन्मच इथं झालं. जन्मतिथं झाला. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे निवडणुकीचं रणधुमाळी चालू आहे आणि अनेक उमेदवार मातबर आज या तुमच्या गटातून आणि गणातून उमेदवारी म्हणून पुढे आलेले आहेत. काय असं आपल्या गावाचे प्रश्न आहेत का जे उमेदवार आपल्या सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर न्याय देऊ शकतात? आता आमच्या इथलं ते या मंदिराच्या दर्ग्याच्या पुढचा जे रस्ता होता इथं दंडवट घेतात ना, तर त्या दंडवटला जायला म्हणजे रस्ताच नव्हता दंडवट घेताना. मग आपल्या सहज दादांना सांगितलं, दादाने कोण दादा? जय दादाने. अच्छा, दादाने लगेच म्हणजे स्वतः लगेच काम करून दिलं आम्हाला. हे म्हणजे फोन केल्यानंतर लगेच 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 नारळ फोडला की लगेच त्यांनी पायात पडून काम करून दिलं. यात्रेच्या पहिलं लगेच करून दिलं दंडवटाला. म्हणजे असे तुम्हाला का वाटलं का बा त्याच माणसाला आपण फोन करावा, तो काम माणूस करून देईल? कामं केलेली बरेच ठिकाणी होते ना, ऐकलं होतं त्याच्यामुळं मग आम्ही म्हणल्या लगेच त्याने शब्द बी लगेच पाळून काम करून दिलं आमचं. म्हणजे शब्दाला जागणारा माणूस असं म्हणायचं? जागणारा माणूस आहे दादा. कामाचा माणूस असं हो, म्हणायचं. कामाचा माणूस आहे दादा. काय याच्या व्यतिरिक्त जे आपलं जे काम सांगितलं लगेच म्हणजे असं लगेच शब्दच नाही पडून दिला त्याने, लगेचच काम केलं ना आपलं. त्याच्यामुळे कामाचा माणूस आणि बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहे त्याच्यामुळे मग आपण बी शब्द टाकला त्यांनी काम करून दिलं आपलं. म्हणजे शब्दाला जागणारा जागणारा माणूस आहे दादा. आणखीन बी उमेदवार आहेत, त्यांची बी चांगली कामं आहेत. पण आता जे आपले काम केले ना त्यांनी, हां हां. जे काम केल्यानं गावात बरीचशी कामं केलेली दादांनी ना. बरं, मला इकडे ते कोणते होते भारतीय जनता पार्टीचे? हम्म. अचानक असं काय घटना झाली असन किंवा काय घडलं असन का ज्याच्यामुळं आज त्यांना अपक्ष उमेदवारी जाहीर करावी लागली? त्यांचं ते पण आता पक्षाचं त्यांचं काय ठरलं असेल ते आता आपल्याला कसं सांगता येईल. काय वाटतं कामाच्या आपल्या कामाचा माणूस आहे म्हणून म्हणजे आपल्याला वाटतंय ना. त्या माध्यमामधून तुम्हाला वाटतंय का त्यांना? हा, बरोबर आहे ना. काम करणाराच माणूस आहे ना. आपलं केलं म्हणजे आणि बाकीच्यांची कामं बरीचशी केलेली, कोणाचे बिप्या काय असेल ते लगेच देतात ते ना. म्हणजे काही अडचण असली गावात लगेच उभं राहतात. आता मला या ठिकाणचे स्थानिक रहिवासी आहात आणि अनेक निवडणुका तुम्ही या पाहिलेल्या आहेत सध्याच्या काळामध्ये. एक नागरिक म्हणून आज तुमच्या गावामध्ये जय शिंदेचं नाव जास्त प्रमाणात सर्वसामान्यापासून घेतलं जाते. काय अशी व्यक्ती की ज्याच्या कामाचा लेखाजोखा तुम्हाला आवडतोय, ते साथ देत आहेत तुम्ही लोक? खरं तर जयेशदादा शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये काम करत आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते होते. परंतु ह्या निवडणुकीमध्ये त्यांना भाजपची उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं, परंतु काहीतरी पैशाच्या जोरावरती पैशावाल्याला उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी ती अपक्ष उमेदवारी या ठिकाणी ठेवलेली आहे. ह्या गावात ज्यावेळेस काय DP शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न असतो DPचा. ती DP कधी गेली तर 8-8, 10-10 दिवस जातात, कधी पैसे गोळा करावे लागतात. परंतु गेल्या 2-3 वर्षातला अनुभव असा आहे की जयेशदादांनी आज गेलेली DP उद्या बसवलेली ही उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न तो DPचा आहे. झालं नाही या 2-3 वर्षात की DP गेली ना 8 दिवस लागले, असं कधीच झालेलं नाही. ही प्रक्रिया करत असताना शासन स्तरावर पाठपुरावा करावा लागतो. तर कशा पद्धतीने हे कामं करून घेत होते ते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संपर्कात असल्यामुळे आणि राज्यातले अनेक मंत्री आहेत की ज्यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. इव्हन पार देवाभाऊपर्यंत त्यांचे संबंध आहेत. त्याच्यामुळे त्यांची प्रशासनामध्ये एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यांचा फोन गेला की प्रशासन तत्परतेने त्यांना साथ देतात, असा आमचा ठाम अनुभव आहे. काही येणाऱ्या काळामध्ये आता त्यांच्या कामावर त्या माध्यमातून लोक त्यांच्या पाठीशी उभे राहायचे असं वाटतं तुम्हाला? ठामपणे तळेगाव रांजणगाव सांडाची ही जिल्हा परिषदेची निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आणि नक्की 7 तारखेला या कबशी चिन्हावरती आणि जयेशदादाच्या पाठीमागे येथील जनता ठामपणे उभे राहणार आहे. तुम्ही आता जो जयेशदादा शिंदेंवर जो अन्याय झालेला आहे, खरंच एक कार्यकर्ता म्हणून, एक गावातला एक नागरिक मतदार म्हणून काय भावना आहे तुमच्या? खरं तर जयेशदादांच्यावरती अन्याय होणं हे चुकीचं काम झालेलं आहे. काय होतं की बाबूराव दोंडकर, संभाजी अण्णा भुजबळ
त्यानंतर बाबूराव पाचरणे यांच्यानंतर तालुक्याला जो नेता भेटला आणि विशेष म्हणजे आमच्या तळेगाव रांजणगाव सांडस गटाला जो नेता भेटला तो खरोखर एक त्यांच्याच रूपाने आलेला माणूस आहे असं आमचं म्हणजे माझं ठाम मत आहे. कारण गेले बरेच वर्ष पाहिलं आम्ही की ह्या गावाला डी पी जळाली तर 8 दिवस 15 दिवस डी पी येत नव्हती. मग साधारणतः डी पीची किती कनेक्शन आहे त्याचे 5,000 करा 2,000 करा 10,000 करा असे 25,000-40,000 रुपये भरावे लागायचे. त्यानंतर मग तिथं ऑफिस जायचं हेल्पाटी मारायची नंतर डी पी यायची नंतर ते शेतकऱ्यांचे पाणी यायचं काहींच्या शेतीचा ऊस पण जळायचा. अशा अनेक गोष्टी होत्या की ते दादांच्या संपर्कात आमच्या गावातले काही कार्यकर्ते आले होते. त्यानंतर दादांना एक समजलं की बा ह्या गावामध्ये प्रश्न काय आहेत. मूळ प्रश्न लाईटचा होता तो पण ऐन उन्हाळ्यामध्ये इतकी कडक उन्हाळा होता गेल्या वर्षी. त्यावेळेस जर कोणी फोन केला तर दादांची लाईट दिवसा आमची जायची 100%. लाईट यायची दिवसा लोक झोपायची लहान मुलं असतात लहान लहान मुलं असतात घरामध्ये अक्षरशः उन्हाळी लाही व्हायची लोकांची लहान मुलांची. दादांच्या फोनवरती नाही तर संतोषजी तर आपण जयदादांच्या बाबतीत बोलतोय तसे इतरही अनेक मातब्बर उमेदवार आहेत की ज्यांनी विकास कामं केलेली. तुम्ही उरळगावचे एक नागरिक म्हणून मतदार म्हणून जयदादांच्या कामाविषयी का बरं एवढं म्हणजे भरभरून बोलताय त्याचं काय कारण काय नेमकं? सर काम त्यांनी जी केलेली आहेत आत्तापर्यंतची ही पूर्ण गावानेही पाहिलेली आहेत. रस्त्यासंदर्भात काम असो किंवा कोणाच्या हॉस्पिटलविषयी काम असो कोणाचं इतर शाळेविषयी काम असो कोणाच्या नोकरीविषयी काम असो शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील या ज्या काही समस्या असतील दादांनी ज्यावेळेस कुणी एखादा साधा माणूस जरी गेला दादा माझं असं काम आहे त्या माणसाने कसलाही मागचा पुढचा विचार न करता जर काम होणार असेल तर तो माणूस सांगणार की हे काम मी करीन आणि जर त्यांच्याच्याने होणार नसेल तो त्याच वेळेस सांगणार थोडं थांबावं लागेल किंवा मग हे होणार नाही. म्हणजे असं नाही की तो जुलवत ठेवणार. त्यामुळे प्रत्येकाला त्यांचा अनुभव आला की दादा काहीतरी आपल्यासाठी करू शकतात आणि केलेलं आहे. या माणसाकडे कसले पद नसताना आतापर्यंत जो विकास त्यांनी या जिल्हा परिषद गटामध्ये केलेला आहे मला नाही वाटत बाकी कुणी करू शकत. त्यामुळं ठामपणे मी सांगू शकतो की या गावातील जनता असो किंवा या जिल्हा परिषद गटातील जेवढी गावं असतील ते ठामपणे या माणसाच्या पाठीमागे उभे आहेत. आणि मी सर्वांना विनंती करतो की अशा माणसाच्या पाठीमागे उभे राहा जेणेकरून आपल्या पुढचं जे 5 वर्षाचं भविष्य आहे जे आज आम्ही 45 वर्षाचे 46 वर्षाचे आहोत आमची जी मुलं आहेत ती आज उद्या 25 वर्षाची होतील ती पुढं जाऊन काय करतील हा जर विचार करणार हा माणूस आहे. त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो की जयदादा शिंदे यांना भरघोष मतांनी विजयी करा आणि आपल्या या पंचकृषीचा परत एकदा विकास करून घ्या. आता म्हणजे तुम्हाला ती अशी लढाई होईल येणाऱ्या काळामध्ये ते आता सर आपण नाही सांगू शकत हा मतदारच ठरवू शकतो. कारण मतदार हा सुज्ञ आहे तो आपोआप ठरवल की आपला विकास कशामध्ये आहे. बाबा सर्जेराव आफळे काय वय? 77 अशा अनेक निवडणुका पाहिल्या असतील तुम्ही सध्या पाहिजे आहे की नाही? काय आता कोणता उमेदवार तुम्हाला असा योग्य वाटतोय का त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कामाचा माणूस म्हणून? अनेक निवडणुकामध्ये अनुभव घेतले परंतु जयदादासारखा माणूस आम्हाला आज ह्या 77 वर्षामध्ये मला भेटला नाही. कधी फोन केला तर दादा तर फोन तरी उचलतात. दादांना सांगावं आमचं काम असं आहे दादांनी सांगावं 4 दिवसात करतो ते काम 3 दिवसामध्येच होतं. 77 वर्षामध्ये दादासारखा माणूस आम्हाला भेटला नाही म्हणून आम्ही ठामपणे दादाच्या पाठीमागं आहे याच्यात कुठलीही शंका नाही. येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्याकडं जिल्हा परिषदेचं नेतृत्व आलं तर काय विकासाला गती मिळेल का? आता काही त्यांना हे नसताना जर त्यांनी जर एवढा विकास केला आहे तर सत्ता जर आल्यानंतर ते तर अनेकच त्याच्यापेक्षा काही का होईना पट्टीने आमचा विकास करतील ही आमची तळमळीची अगदी भावना आहे. ते करतील आम्हाला 100% खात्री. आता काय काम करता? शेती. आता शेतकऱ्यांचे जर प्रश्न पाहिले तर खूप नाजूक आहेत बरोबर. वेळेवर लाईट त्याच्यानंतर बिबट्याचा असणारा वावर रात्री अपरात्री आपल्याला लाईटीचे जे झटके पाहायला मिळतात. जर असा उमेदवार तर जो आपल्याला जास्तीत जास्त लाईट आपल्यासाठी उपलब्ध करून देईल बिबट्यासाठी काहीतरी निर्बंध करील असा कोण उमेदवार तुम्हाला भावतो नेमका? नाही काय झालं बिबट्याचा वावर जास्त वाढला
वाढल्याच्या नंतर वारंवार आम्ही महावितरणला अर्ज केले, इकडे तिकडे केले, पण काही कोणी आमचा विचार केला नाही. मग आम्ही जे दादाकडे गेलो, दादाला सांगितलं, दादा बिबट्याचा वावर जास्त वाढला आहे, बिबट्यापासून आम्हाला धोका आहे, म्हणून आम्हाला लाईटीचा काहीतरी बदल करा. म्हणून जयेशदादांनी काय केलं, 9 ते 5 बर हे जयदादांनी केलं. जयेशदादांनी केलं. आमच्या मते बरं का, आमचा वारंवार तिथं जाणं होतं, आम्ही जयेशदादाला बोललो होतो, जयेशदादांनी ते आमच्यासाठी केलं, हे आम्हाला 100% खात्री आहे. जय करण्याची वेळ आहे असं म्हणायचं. नाही जयेशदादांनी जे केलं ते मग तेच आम्हाला वाटते ना, की आता आमची वेळ आलीच ना, तर आम्हाला ते करणं गरजेचं आहे ना. आता त्यांच्या पुढे तर अनेक मातबर उमेदवार आहेत. असू द्या ना, जो नेता गरिबाची जर वारंवार नड वारत असेल तर तो आमचा मायबाप, तो आमचा नेता, असं आम्ही समजून जयदादाच्या पाठीमध्ये आम्ही उभे आहोत. तुम्हाला याचं कुठंतरी सल वाटते का बा, एक चांगला कार्यकर्ता की ज्याला शेवटच्या क्षणी तिकीट नाकारलं गेलं, काहीतरी त्याच्या संग घटना घडली, तंबर होती, त्यांच्यातून त्यांचं काही घडलं असेल, आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहेत, आम्ही इथपर्यंत खोलवर अभ्यास करू शकत नाही. हा जो अन्याय झाला याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही हो, 100% अन्याय झाला. कारण कुठलंही पद नसताना, कुठली ताकद नसताना गेली- त्यांनी एवढं जनसंपर्क दांडगा ठेवून तुमची कामं केल्यात. गेली आज जवळजवळ 4-5 वर्ष झाली. त्यांचा काही म्हणजे आमचा त्यांचा जनसंपर्क झाल्याच्या पुढं त्यांनी इतकी कामं केली, त्यांच्याजवळ कुठली सत्ता नाही, कुठलं काही नाही, तरी त्यांनी एवढी कामं केली. उद्या जर त्यांच्या हातात सत्ता आली तर आम्हाला वाटतं की आमचं कल्याणच होऊ शकतं ना देशात. म्हणून आम्हाला जयदादाशी 100% आमचा पाठिंबा आहे. दादा ही व्यक्ती या गटामध्ये का पाहिजे, तर त्याची अनेक तुम्ही उदाहरणं सांगितली, कामाविषयी सांगितलं, पण येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर कुठलीही पद नसताना पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही. हे सत्य मानावं लागेल, हे सत्य आपल्याला बरोबर. कारण देशात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, आणि आज हे जरी अपक्ष असले तर हे भाजपचे कट्टर आणि अभ्यासू कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यामुळं हे उद्याच्याला जिल्हा परिषद सदस्य झाला, आम्हाला खात्री आहे की हे सगळ्या आपल्या असणाऱ्या संबंधांच्या जोरावरती ह्या मतदारसंघाचा तळेगाव, ढमढरे, रांजणगाव, सांडस ह्या गटाचा कायापालट केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. किंवा काही उमेदवार असे आहे की त्यांची या गटामध्ये ओळखसुद्धा नाही आहे, आणि असा हा भूमिपत्र आहे, त्याला जे डावलले गेले. खरंच एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं तुम्हाला, एक नागरिक म्हणून? यापूर्वी आता ह्या निवडणुकीला तरी तो मुद्दा गाजायला लागलेला आहे, बाहेरचा उमेदवार म्हणून. तर आता आम्हाला त्यांच्याविषयी काय म्हणायचं नाही. त्यांनी यापूर्वी इथं सत्ता उपभोगलेली आहे, लोकांना त्यांचे अनुभव आलेले आहेत, फोन न उचलणे, कामं न करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात. आणि ज्यांची उमेदवारी कट करून ज्यांना देण्यात आलेली त्यांचे काहीतरी वडील कुठेतरी आमदार आहेत पुण्यामध्ये, आणि मग सगळं काय प्रस्थापितांच्याच घरात द्यायचं का? आता त्यांच्या घरामध्ये 2 नगरसेवक झाले, एक भाची नगरसेविका झाली, इकडं मुलीला उमेदवारी, तिकडे त्या सासवड पुरंदरला काहीतरी एका मुलीला उमेदवारी. एका घरात काय पाचूनदा बांधायचं आहे का? मग ह्या काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने सुद्धा विचार करायला पाहिजे होता की आपला केडरबेचा कार्यकर्ता जे शिंदे आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने अन्याय करायलाच नको पाहिजे होता. आणि ह्याच्यात माघारी घेण्यासाठी खूप मोठी प्रलोभनं आदरणीय जयदादांना होती, हे मी ठामपणे सांगतो. परंतु ती सगळी त्यांनी नाकारली, सगळी कोटीच्या कोटी उड्डाणं होती, पण सगळी नाकारली. कारण मला जनसेवक म्हणून जनतेची सेवा करायची ही भावना त्यांच्यामध्ये आहे, आणि ह्याच्या पोटीच ही सगळी जनता. आम्ही आता आज गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही पाहिलं, लोकांनी स्वतःहून पैसे गोळा केलेले आहेत, त्यांच्यासाठी पैसे गोळा केलेले आहेत, खर्चासाठी पैसे गोळा, स्वतःहून कार्यकर्ते करतात, खिशात हात घालतात. कारण त्यांना माहिती आहे की माझं कुठेतरी बिल कमी झालेलं आहे, माझे DPचे पैसे माझे वाचलेले आहेत, माझं तहसीलचं काम झालेलं आहे. हे जर पैसे वाचले असेल तर तो आज सरळ असते, हातात खिशात हात घालतो आणि गुपचूप आपला देते. माझं राहू द्या तुमच्या या सगळ्या योगदानासाठी घेतलेली तळेगावपासून रांजणगाव सांगत, आणि ह्या उरळगावचं सांगतो, एक मत का होईना जयदादाला आमच्याकडून आघाडी राहा, एक मत का होईना. भले किती पैशावाले होऊ द्या, काही पैशाचं हे करू द्या, लोक पैशाच्या प्रलोभनाला आता बळी पडणार नाही.
या कार्यकर्त्याची सर्वसामान्य नागरिकांची नाळ जोडलेली असं तुम्हाला म्हणायचं? हो, नक्कीच. कारण प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी आहेत ते त्यांच्या मिसेस येतात, ज्या रेशमाताई, सगळ्या प्रसंगाला ते येतात. फोन उचल, साधा कार्यकर्त्याला फोन उचलला तरी आनंद वाटतो. परंतु आता हाय प्रोफाईल नेते मंडळी साधा फोनसुद्धा उचलत नाही, रिटर्न कॉलसुद्धा नाही. ह्याचा हे काही कार्यक्रमात असलं तर रिटर्न कॉलसुद्धा आहे कार्यक्रम संपल्याच्या नंतर, मेसेजला रिप्लाय आहे. आणि नाही कुणाचं आलं तरी सहज फोनसुद्धा करतात, काय चाललंय, बरं चाललंय का, अमुक चाललंय का, म्हणजे अशा पद्धतीचा कार्यकर्ता. म्हणजे कालच आम्हाला इथं का आमचे 5-6 कार्यकर्ते कुठेतरी हॉटेलला जेवण त्या ठिकाणी जेवायला थांबले. तेही जेवले, हे जेवले, आणि त्यांचं बिल ह्यांनी दिलं. म्हणले तुम्ही काम कुणाचंही करा पण बिल मी देतो. म्हणजे अशा पद्धतीचा हा माणूस आहे. तर आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण जर पाहिलं तर जयेश शिंदेसारखा एक केडर बेस कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा, त्याच्यावर शेवटच्या क्षणी अन्याय झाला आणि त्याला उमेदवारी नाकारण्यात आली. पण आपला जनसंपर्क दांडगा असल्यामुळं लोकभावनेतून किंवा आपल्या समर्थकांच्या मदतीने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि आज ते जिल्हा परिषदेच्या तळेगाव आणि रांजणगाव सांडस या गटामधून उभे आहेत. आणि याच्यासाठीच आज आपण काही उरळगाव येथील नागरिक आहेत त्यांच्याशी आज आपण भरभरून चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी पण जयदादांच्या पाठीमागं का उभं राहायचं याची काही बरीचशी उदाहरणं आणि कामाविषयी लेखाजोखा यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोड. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.